आज बाहेरचे सगळे कामं उरकले होते आणि आज जरासा उशीर झाला होता स्वयंपाक करायला, कारण का चुलही पेटवली नव्हती, चुलीत इस्तोही नव्हता. आणि मग फुलके शेकायचे होते, तर मग इस्तो तर लागणारच आहे आपल्याला. तर मग पटकन असं पीठ चुरून घेतलं आणि बाहेर भाजी टाकली होती शिजायला. आज भाजीलं होतं मटण, तर मग आज 2च्या ठिकाणी 3 फुलके करावं लागतात, कारण आईची सून घरी नाही. आईची सून घरी असली की चूल पेटवते, मला बी टेन्शन नाही. तर मग असे 3 फुलके मस्त शेकून घेतले मी चूल म्हणजे गॅसवरच. आणि सगळा पसारा आवरला. आता फुलके शेकायला जायचं होतं मला, आणि भाजी शिजू राहिली. आता भाजी पाहिली तर अर्धी शिजली होती आणि अर्धी बाकी होती शिजायची. तर मग पहिले फुलके शेकून घेतले, आणि फुलके शेकत नाही तर बकऱ्या आल्या. आता बकऱ्या बांधायच्या मी काही कामाची नव्हती, कारण माझे फुलके बाहेर होते. मस्त शेकून घरात आणले आणि पसारा आवरला. आता भाजी शिजायला ठेवली होती, जरासा टाईम होता भाजी करायला. तर म्हटलं घरातलाच पसारा आवरा, जरासं साफसूफ करा. 2-3 दिवस झाले साफसफाईला हात नाही. तर मग मस्त असा गॅसवरून हात घेतला आणि भांडे सगळे जमा केले. आता भांडे सगळे जमा केल्यावर आता ही जिन्यावरच नेऊन ठेवणार आहो मी. ऊन तर एवढं झालं का स्वयंपाक भाजीतच मला बकऱ्या आल्या होत्या घरी. बकऱ्या 11 वाजता येतात. भांडे जिन्यावर नेऊन ठेवले आणि भाजीच्या इकडे पाहिलं तर भाजी शिजली होती, पाणी सगळं आटलं होतं. पण हवा एवढी होती ना का मरणाची. आता कुटार बिटार सगळंच भरलेलं आहे आम्ही घरात. तर म्हटलं इस्तू इजून टाकावं, पहिले पाण्याने इस्तू इजून टाकला. आणि स्वयंपाक आणि भाजी व्हायला माझे कपडे आहे ना असे कडक झाले होते, तर कपडे घरात नेऊन ठेवले पहिले. कपडे घरात नेल्यावर मग आता भाजी शिजली तर आईले भाजी करायला लावली. 1 नंबर भाजी करते आमची आई मटणाची, आणि मस्त अशी साधीच करते, काही मसाले विसाले टाकत नाही, पण लय 1 नंबर भारी चव लागते आईच्या हातची. तर मग मी भाजी झाल्यावर झाडू मारून घेतला ना. आता भांडे घासायचं तर काही कामच नाही, कारण ऊन एवढं झालं का लय. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.